नमस्कार. निर्गमच्या पुस्तकातली एक कथा आहे जी आजही आपल्याला खूप काही सांगून जाते. चला तर मग आज मोशेच्या त्या 3 प्रसिद्ध चमत्कारांमागे नक्की काय अर्थ दडला होता हे जाणून घेऊया. तर मग मुद्दा हा आहे की हीच 3 चिन्ह का निवडली गेली. या स्रोतानुसार ही काही केवळ शक्तीप्रदर्शनं नव्हती. नाही, हा एक अतिशय विचारपूर्वक दिलेला संदेश होता, ज्याचा अर्थ खूप खोलवर रुजलेला आहे. बरं, ही चिन्ह समजून घेण्याआधी ती ज्या समस्येवर उपाय म्हणून दिली होती ती समस्या काय होती हे पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे बघा, मोशे नावाच्या एका व्यक्तीला एक दैवी कार्य दिलं जातं, पण त्याच्या मनात एक अगदी साधी मानवी शंका आहे. तर मोशेची मूळ समस्या होती विश्वासार्हतेची. लोक त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार? त्याला वाटत होतं की अरे, ज्या लोकांसाठी मला पाठवलं जातंय तेच माझं ऐकणार नाहीत. आणि ह्याच अविश्वासाचं उत्तर म्हणून ही 3 चिन्ह दिली जातात. ठीक आहे. आता वळूया पहिल्या चिन्हाकडे. याची सुरुवात होते एका अगदी सामान्य वस्तूपासून, अशी वस्तू जी त्या काळातल्या प्रत्येक नेत्याच्या हातात असायची. हे ऐकायलाच किती अजब वाटतं नाही का? एक साधी निर्जीव काठी आणि डोळ्यांदेखत तिचा जिवंत साप बनतो. पण या विवेचनानुसार खरी गंमत नुसत्या जादूमध्ये नाहीये, तर काठी आणि साप या दोघांच्या प्रतिकात्मक अर्थात दडलेली आहे. बघा, त्या काळात काठी म्हणजे फक्त चालण्याचा आधार नव्हती, ती होती अधिकाराचं प्रतीक, अगदी सहीसारखी. इतकंच नाही तर इस्रायलच्या 12 वंशांचं प्रतिनिधित्व सुद्धा 12 वेगवेगळ्या काठ्या करत होत्या. म्हणजे ही वस्तू थेट नेतृत्वाला जोडलेली होती. आणि मग जेव्हा ही अधिकाराची काठी साप बनते, तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट होतो की हे नेतृत्व आता फक्त दाखवण्यापुरतं नाही, तर ते सक्रिय आणि धोकादायक आहे. शत्रूचा नायनाट करण्याची ताकद त्यात आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग तर पुढे आहे. जेव्हा हेच चिन्ह इजिप्तचा राजा फॅरोसमोर दाखवलं जातं, त्याचे जादूगार पण हेच करतात, आपल्या काठ्यांचे साप बनवतात. पण मग जे घडतं त्याने सगळं चित्र स्पष्ट होतं. एक अधिकार बाकी सगळ्यांना गिळून टाकतो. आता दुसऱ्या चिन्हाकडे जाऊया. हे चिन्ह बाहेरच्या अधिकाराबद्दल नाही, तर थेट मानवी शरीरावरच्या नियंत्रणाबद्दल बोलतं. आणि त्या काळातल्या एका अत्यंत भयंकर आजाराशी संबंधित आहे. यात मोशे आपला हात छातीवर ठेवतो आणि बाहेर काढतो, तर काय, तो हात कुष्ठरोगाने पांढरा झालेला असतो, अगदी बर्फासारखा. आणि मग तो पुन्हा तीच कृती करतो आणि त्याचा हात क्षणात पूर्वीसारखा अगदी निरोगी होतो. म्हणजे जेवढ्या वेगाने आजार आला तेवढ्याच वेगाने तो नाहीसा झाला. हा वेग इथे खूप महत्वाचा आहे. आणि इथे कुष्ठरोगाची निवड काही सहज झालेली नाहीये. त्या काळात हा आजार म्हणजे जणू देवाने दिलेली शिक्षाच मानली जायची. त्यावर काही इलाजच नव्हता. त्यामुळे तो बरा करणं म्हणजे थेट दैवी शक्ती दाखवण्यासारखं होतं, अशी शक्ती जी फक्त देवाकडेच असू शकते. आणि यातून मिळणारा संदेश अगदी स्पष्ट आहे. आरोग्य आणि आजार, जीवन आणि मृत्यू या सगळ्यावर देवाचं पूर्ण नियंत्रण आहे. तो आपल्या लोकांना वाचवून त्यांच्या शत्रूंना त्रास देऊ शकतो. चला आता बघूया शेवटचं, तिसरं चिन्ह. हे तर मानवी शरीराच्याही पलीकडे जाऊन थेट निसर्गाच्या घटकांवर नियंत्रण दाखवतं. हे चिन्ह तर आणखी मोठं आहे. इजिप्तचा जो जीवनस्रोत आहे म्हणजे नाईल नदी, त्याचंच पाणी मृत्यूचं प्रतीक बनतं. यातून नियंत्रण आणि न्यायाबद्दल एक खूप मोठा संदेश दिला जातो. या विवेचनानुसार ही केवळ एक भौतिक घटना नाही. पाणी म्हणजे जीवन देणारे शब्द किंवा आशीर्वाद, आणि रक्त म्हणजे मृत्यू आणणारा न्याय किंवा शाप. थोडक्यात आशीर्वादाला शापात बदलण्याची ताकद कोणाकडे आहे हे चिन्ह दाखवतं. अच्छा, पण इथे एक गंमत आहे. फारोचे जादूगारही पाण्याचं रक्त बनवू शकत होते. मग फरक काय? तर संदेश हा नव्हता की चमत्कार कोण करू शकतो. संदेश हा होता की अंतिम निर्णय कोणाचा असेल, आशीर्वादाला शापात बदलण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे आहे. तर मग जेव्हा आपण या 3ही चिन्हांना एकत्र पाहतो, तेव्हा एक मोठा आणि सर्वसमावेशक संदेश समोर येतो. या 3ही चिन्हांना एकत्र पाहिलं की एक संपूर्ण चित्र उभं राहतं. पहिलं चिन्ह काठी म्हणजे सर्वोच्च अधिकार. दुसरं चिन्ह हात म्हणजे जीवन मरणावरचं नियंत्रण, सर्वोच्च शक्ती. आणि तिसरं चिन्ह नदी म्हणजे आशीर्वाद आणि शाप ठरवण्याचा हक्क, म्हणजेच सर्वोच्च न्याय. यातून इस्रायली लोकांना खात्री मिळाली की देवच सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून आहे. आणि मग हा प्रश्न उरतोच की
अशी मोठी चिन्ह जग बदलतायत की फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि आपला विश्वास? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. भेटूया पुढच्या वेळी एका नव्या विषयासोबत.